नमस्कार, मी उमेश मुंडे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध जागांची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती निघलेली आहे. एएनएम, स्टाफ नर्स, औषध निर्माता, लॅब टेक्निशियन, एपिडेमॉलॉजिस्ट व पब्लिक हेल्थ मॅनेजर या जागांची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती निघलेली आहे. तर चला पाहूया जाहिरात. तुम्ही पाहू शकता ही जाहिरात. अर्ज भरण्याची तारीख आहे 22/6/2026 ते 6/7/2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. स्टाफ नर्स या पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे 12वी प्लस जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग. तसेच महाराष्ट्र काउन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे. स्टाफ नर्स स्त्रीसाठी 9 जागा आहेत व स्टाफ नर्स पुरुषसाठी 2 जागा आहेत. तुमची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी 38 वर्ष व राखी वर्गासाठी 43 वर्ष आहे. मासिक मानधन आहे 20,000 रुपये. एएनएम साठी शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे 10वी पास व एएनएम कोर्स उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी बंधनकारक. एकूण 17 जागा आहेत. एज क्रायटेरिया सेम आहे. पेमेंट 18,000 रुपये आहे. औषध निर्मातासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बी फार्म पदवीधर किंवा डी फार्म व महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे. एकूण जागा 2 आहेत. वयोमर्यादा सेम आहे व पेमेंट आहे 17,000 रुपये. लॅब टेक्निशियन साठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 12वी डिप्लोमा. इथे 11 जागा आहेत. त्यांच्यासाठी एज क्वालिफिकेशन सेम आहे व पेमेंट आहे 17,000 रुपये. पब्लिक हेल्थ मॅनेजरच्या जागेसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एमबीबीएस, ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीओ, बीपीटीएच, नर्सिंग म्हणजे बेसिक नर्सिंग, पीबीबीएससी, बी फार्मा, एमपीएच, एमएचए, एमबीए इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन. तर यासाठी फक्त एकच जागा आहे. एज सेम आहे व पेमेंट आहे 32,000 रुपये. एपिडेमॉलॉजी साठी आणि मेडिकल ग्रॅज्युएट विथ एमपीएच, एमएचए, एमबीए इन हेल्थ हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे व एकूण जागा 1 आहे. एज क्रायटेरिया सेम आहे व पेमेंट आहे 35,000. तर हे कॉन्ट्रॅक्ट भरती फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी आहे. तसेच इथे तुम्हाला अर्ज भरायच्या सूचना दिलेल्या आहेत. शैक्षणिक अर्थ सांगितल्याप्रमाणे अनुभव असेल तर तुम्ही अनुभव सादर करू शकता. एमएसआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहे. तर इथे जेथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्या कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे. तर इथे तुम्हाला अर्जासोबत जे कागदपत्र सादर करायचे त्यांची माहिती दिलेली आहे. हा अर्जाचा नमुना आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला सादर करायचे आहे. धन्यवाद.